लाडकी बहीण म्हणून चालत नाही, पोट भरत नाही. लाडकी बहीण घर बांधून होत नाही. लाडक्या बहिणीसाठी काहीतरी राबावं लागतं. नुसती लाडकी बहीण नाचवायची नसती देशभर. नाही, आम्ही नाही जाणार, आम्ही इथंच मारणार. मला लाडक्या बहिणीचा एकही रुपया आला नाही, मी फॉर्मही भरला नाही. आमची मागणी होती की पुनर्वसन ते आम्हाला शिंदे साहेब करून देणार होते, त्यांनी काही दिलं नाही. भिंत बांधणार होते, ते पण दिलं नाही. बाकीचं ते आता पाऊस पडल्यावर हे लोक जागे झालेत आणि तेव्हापासून त्यांनी माती, राडा रोडा, चिखल सगळ्या आमच्या एकता नगरीमध्ये केलं. त्यावेळेस सर्व आश्वासन दिली, भिंत कोणच आलं नाही. आता आश्वासन देऊन गेले, पण आता ह्या वेळेस कोणच नाही आलं. माझं तर म्हणणं आहे, कारण गेल्या वेळेस निवडणुका होत्या म्हणून ती लोक आली होती आणि आता कुणी आलं नाही आमच्याकडे. पण तुम्ही एक बघताय की आता पाणी तुमच्या सोसायटीमध्ये येईल काही वेळामध्ये, तरी देखील तुम्ही इथंच आहात, तुम्ही बाहेर पडणार आहात का नाही? नाही, आम्ही नाही जाणार, आम्ही इथंच मारणार. पण असं का नाही जाणार. अहो, काय थोडं सामान आहे का घरात? अख्खा गेल्या वर्षी पण उद्ध्वस्त झालं, ह्या वर्षी पण तसंच. काय करायचं आम्ही सांगा? बरं, तुम्ही तर मुख्यमंत्री म्हणले होते की तुम्ही लाडक्या बहिणी मला स्वतः दिलं होतं, स्वतः त्यांनी आश्वासन इथं दिलं होतं की आम्ही तुम्हाला पुनर्वसन करू किंवा इथंच रिडेव्हलपमेंट करून देऊ म्हणून, पण ते आलेच नाहीत परत. पण ते तर तुम्हाला म्हणले होते तुम्ही लाडक्या बहिणी आहात, तुमच्यासाठी आम्ही अमुक करू तमुक करू. काय तुम्हाला 1500 रुपये तरी आलेत का लाडक्या बहिणी? मला लाडक्या बहिणीचा एकही रुपया आला नाही, मी फॉर्मही भरला नाही. पूर्वसरला की आश्वासन पण वसरले? हा, सगळ्याच वसरलं, कोणीच इकडे लक्ष देत नाही. पण तुम्ही लाडक्या बहिणी आहात, खालच्या लोकांची त्यांनी आहे ना काहीतरी व्यवस्था करावं किंवा आम्हाला दुसरीकडे त्यांनी पर्याय रस्ता हे करून द्यावं. त्यांनी जे बोलले होते ते काही वायदे पूर्ण केलेले नाही. पण तुम्ही आता इथून बाहेर पडणार आहेत? नाही, आम्ही बाहेर नाही पडणार. का? कारण की सर्व तुम्हाला आव्हान नाही, करतात तुम्ही बाहेर. इथं एकनाथ शिंदे साहेब आले पाहिजेत, तेव्हाच आम्ही इथनं बाहेर पडू. आम्ही इथनं बाहेर पडणार नाही. आम्हाला जे लाडकी बहीण म्हणून त्यांनी आश्वासन दिलं होतं ते काही पूर्ण केलेलं नाही. लाडकी बहीण म्हणून चालत नाही, पोट भरत नाही. लाडकी बहीण घर बांधून होत नाही. लाडक्या बहिणीसाठी काहीतरी राबावं लागतं. नुसती लाडकी बहीण नाचवायची नसती देशभर. काय देशाने काय दिलंय आम्हाला? काही दिलं नाही. आहे तेच पाण्यात आम्ही राहतोय. काय करायचं? लाडकी बहीण सगळं गेल्या वर्षी आमचा अख्खा संसार उद्ध्वस्त झालाय, तोच आवरता या वर्षी पण आम्हाला नाकीनऊ आलंय. मागच्या वर्षी किती नुकसान झालं होतं? आमचं अख्खं घर पाण्यातच होतं, काहीच राहिलं नाही गेल्या वर्षी पण. पुन्हा हीच परिस्थिती निर्माण झाली. पुन्हा हीच परिस्थिती आहे. काय सांगताल आता तुम्ही? आता आज मुख्यमंत्री येणार आहेत, मुख्यमंत्री एकनाथ